गळीत झाली काया हेची लळीत पंढरी राया आले अवसाना पाशी रूप राहिले मानसी वाहिला कळस तिथे स्थिरावला रस आले अवसाना पाशी रूप राहिले मानसी तुका म्हणे गोड झाले तुका म्हणे गोड झाले नारायणी पोट धाले आले अवसाना पाशी रूप राहिले मानसी चरण शरण हनुमंता चरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता गळीत झाली काया हेची लळीत पंढरी राया आले अवसाना पाशी रूप राहिले मानसी प्रस्तुत कळसाच्या जीर्णोद्धारासाठी आयोजित आजचा हा कार्यक्रम शुभ मुहूर्ताचं औचित्य साधून पुनरुपी कळसाची स्थापना वैदिक विधानानुसार विधिपूर्वक होम हवन जप जाप्यादी वेदोक्त मंत्रोच्चारात कलश पूजन करून स्थापना करण्यात आली आणि त्यानिमित्त करून आजची ही कीर्तन सेवा आहे। ग्रामस्थ मंडळ चांदापूरकरांच्या वतीने आबाल वृद्धाच्या सहकार्यातून ग्रामदेवता हनुमानजीच्या मंदिराच्या कलशाचं हे पुनरुपी स्थापन सर्वांच्या सहकार्यातून आजचं हे आयोजन आहे। सर्वप्रथम आयोजनकर्त्या सर्वच आमच्या बंधू बांधवांना मनापासून धन्यवाद आहे। आपत्ती विपत्तीचा सामना करत असताना सबंध जग परेशानीत आहे, त्यात मंदिराचा कळस परेशान होणार नाही असं काही नाही। कारण हे कालाय तस्मै नमः, काळाचा प्रताप, काळाच्या ओघात जुना झालेला कळस म्हणा की वाऱ्याचा वेग जास्त म्हणा, ओढवलेल्या आपत्तीला हा सर्वांच्या भावनेचं स्थान म्हणून वेळेच्या आत तोडगा काढला आणि वेळेच्या आत कळस आणून त्याची स्थापना वेदोक्त पद्धतीनं केली। आणि विशेष आजचं हे आयोजन आहे। चांदापूरकर सर्व लहान थोराला मनापासून धन्यवाद आणि एवं नमस्कार।
भाविक विश्वासीन तुका म्हणे नमन त्याशी. चांदापूरकरांची पद्धत एकतर नेसत नाही तर नेसली तर मग हलकी नेसत नाहीत. पैठणीच पैठणीच म्हणजे याचा अर्थ एक तर कार्यक्रम करणार नाहीत, केलाच तर कार्यक्रमात त्रुटी नाही महाराज. दोन्ही क्षेपण नंबर एकच. गाणारी वाजविणारी अप्रतिम. म्हणजे आजची वाजविणाराची जोड आणि गाणाराची जोड ही असली जोड आहे महाराज. बेजोड म्हणजे जोड आहे, दुसऱ्याला जोड लावायची नाही. एका बाजूला आमचे श्री हरिभक्तपरायण परमस्नेही पंढरीनाथभाऊ कदम म्हणजे परभणी जिल्ह्यातलं वर्तमान काळातलं नंबर एक रत्न आहे महाराज. दुसऱ्या बाजूला आपल्या परिसरातलं रत्न म्हणजे श्री हरिभक्तपरायण गोविंद महाराज शिरसाट पोस्टगावकर. आणि वाजविणाराच्या बाबतीत भरत महाराज पठाड्यांचं नाव काय आपल्याला सांगायची बहुतेक आता गरज, कारण इथल्या सर्व लहान थोराच्या काळजातली आवडीची लाडकी मूर्ती म्हणजे भरत महाराज पठाडे. तर दुसऱ्या बाजूला कृष्णा महाराज. नाव बी कृष्ण आहे ना आकर्षण बी तसंच आहे. कृष्ण शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती का? नाही माहिती. कृष्ण शब्दाचा अर्थच आहे आकर्षण. अण्णाव बोरकडे. हा, अण्णाव बोरकडे. एकात एक अडकून बोरकडे. दोन कहाण्याच्या मध्ये बोरखडी असते. दोन तुकडे जोडायचे असतील तर बोरखडी. इकडून काही बी वाजविलं तर मध्ये बोरखडी. हा, गायक वादकाच्या मधली बोरखडी. वा, कृष्णा महाराज बोरकडे. गोंडस नाव बी गोंडस आहे आणि वाजविणे बी गोंडस आहे महाराज. दोघं तुल्य बल वाजविणारी. एक एकाहुनी बळी. गाणारी तशीच आणि वाजविणारी तशीच. ध्वनी क्षेपण बी नंबर एक. तुम्ही जर आता म्हणलास की दिवस मावळस तर चलू द्या तरी चलू द्या, काय अडचण आहे आपल्याला. होय, आता काय माघार नाही. आणि ऐकणारी माणसं जाणकार माणसं आहेत. आता ऐकणाराची सर्वाची काही नावं घेत नाही, कारण एकाचं नाव घेतलं बाकीचे म्हणणार आहेत आम्ही दिसत नव्हतो का. त्याच्यामुळंच उलट सुलट शिजतय. विढल सर्वात महत्वाचं चांदापूर मधल्या तरुणांना धन्यवाद आहे. असल्या लॉकडाऊनच्या कडक काळात सुद्धा कशाचीच पर्वा न करता, किती कडक कायदा असला तरी भावना आणि श्रद्धा तेवढ्याच तोला मोलाच्या असतात, याचं हे प्रात्यक्षिक आहे. कडक लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रात एकुलता एक सप्ताह म्हणजे चांदापूरचा सप्ताह महाराज. पूर्ण महाराष्ट्रात कडक असलेल्या कालखंडात कडक लॉकडाऊनच्या काळामध्ये टोले जंग सप्ताह झाला. कथा बी तशीच आणि कीर्तन बी तशीच. कडक लॉकडाऊनच्या काळात रामनवमीच्या दिवशी सुरुवात आणि हनुमान जयंतीला सांगता. टोले जंग सप्ताह. मला वाटत नाही महाराष्ट्रात कुठं अशा हिमतीनं कोणी केलंय का? तुमच्या काय ऐकण्यात पंढरनाथ बाळा कृष्णा महाराज तुमच्या नाही. आश्चर्यच आहे, प्रश्नच नाही महाराज. म्हणून आमच्या तरुण बांधवाला, पहिलवान मंडळीला आमच्या त्यातली त्यात श्री हरी पहिलवानाची सिद्धी अशी आहे की भीमाची गादा हिम्मत धरून काम करायचं. आणि कसं असते, भावनेला श्रद्धेला फळ असतं महाराज. भावना श्रद्धा जोडीला त्यांना अशी रत्न मिळालीच. आता ही रत्न असं रत्न आहे महाराज.
हा आसुरबा गायकवाड ही रत्न असं रत्न आहे, कलर बदलू रत्न नाही. त्या मला एकदा उत्तर प्रदेशात गेल्यावर उगाच सहज एक जणांना अर्थ विचारला होता. मी ज्यांना मानायचो, मनातून मानायचो, त्यांचं नाव एकांतानंद स्वामी, स्वामी एकांतानंद. आता इकडं आपल्याकडं गवळी, मराठा, वंजारा अशी जी काही प्रकार आहेत ते बाहेर मोजल्या जात नाहीत. महाराष्ट्रातला माणूस म्हणला की मराठी नावावर मोडतो. कोणत्या नावावर? गवळीन, वंजारीन, लमानीन असलं नाही. तिकडं काय ओळखीत महाराष्ट्रातला? महाराष्ट्र म्हणला की मराठी. त्यांनी आपलं मला सहज विचारलं, बोले अर्जुन जी मैं काफ़ी दिन से पूछना चाहता हूँ. मैंने क्या बात है? बोले बात ऐसी है कि ये मराठी करके कई बार नाम सुनते हम लोग, तो ये मराठी असलियत तौर पर मराठी ये चीज क्या चीज है, मतलब मराठी शब्द का अर्थ क्या होता है. मग मी त्यांना मराठी शब्दाचा अर्थ सांगितला. काय? मरेगा लेकिन हटेगा नहीं उसी का नाम मराठी. मरून जाईल पण हटणार नाही. तसं ही रत्न आमचा आसुरबा गायकवाड. शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणार, कलर बदलू माणूस नाही. आणि अशी बेजोड मिळाल्यामुळं कुठल्या बी विषयात नेसायची तयारी ठेवली की पुढचं बी मनानं सॉल्व होत चलत असतंय. पण कलर बदलला, सरड्याची चाल आली की मग मात्र पर्याय उरत नसतो. आणि त्याच्यामुळं बेजोड पद्धतीनं, खांदे समर्थक पद्धतीनं जोड काम करते. आणि सर्व तरुण बांधव एकत्रित एकजुटीनं आबालवृद्धाच्या सहकार्यातून असल्या कडक काळात देखील अगदी भावनेनं, श्रद्धेनं, जगाच्या मालकावर विश्वास ठेवून उद्या काय होईल नाही काही होईल ही जेव्हा भावना असती ना, घडेल तैसे घडू आता माय बापाची सत्ता, तुका म्हणी दाता पांडुरंग ओळगिल्या. काय घडेल ते घडो या शेवटी, ते घडो या शेवटी, काय घडेल ते घडो या शेवटी, घडेल ते घडो या शेवटी. बाबानी तुटी देवदाने, काय घडेल ते घडो या शेवटी, लाभ आणि तुटी देव जाणे. काय घडल ते घडल असं जगाच्या मालकावर विश्वास टाकून जेव्हा एखादं कार्य हाती घेतो त्यावेळेला देव ते कार्य बिन तक्रारी निर्विघ्नपणे पार पाडित असतो महाराज. आणि खरोखरच चांदापूरकरांना धन्यवाद की हिम्मत धरून सप्ताह केला आणि हिम्मत धरून एवढा मोठा आजचा कार्यक्रम आयोजित केलाय. आणि म्हणून तुम्हाला खरं तर आशीर्वाद द्यावेत, पण एवढं काही मोठं तोंड नाही माझं. म्हणून मी तुम्हा सर्व लहान थोराला मनापासून नमस्कार करतो. विढल चिंतन म्हणून सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा ललित नावाच्या प्रकरणातील 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा असून या अभंगाद्वारे तुकोबाराय ललित म्हणजे काय याचा अर्थ सांगतात. विठ्ठल विठ्ठल आपण गाथा वाचला असला, गाथा पाहिला असला तर आपल्या लक्षात येईल. वैकुंठ गमनानंतर अर्थात तुकोबारायांचा बीजोत्सव झाला की 7 दिवस दिहू मध्ये ललिताचा कार्यक्रम असतो. तो आजही आहे. तुकोबाराच्या काळापासून आज तागायत आहे. कधी तुकाराम महाराजांची बीज झाली, तुकोबारा वैकुंठाला गेले, तिथून पुढं किती 7 दिवस सतत ललिताचा कार्यक्रम असतो. गाथ्यामध्ये तुकोबारायांनी प्रकरणाचं नावच टाकले ललित.
ललित नावाचं गाथ्यात काय प्रकरण आहे. आणि त्या ललित शब्दाचा अर्थ करताना तुकोबराय म्हणतात काय, गळित झाली काया, गळित झाली काया, ललित झाली काया, ललित झाली काया, ललित पंढरी राया, हे ललित पंढरी राया, अवसाना गळित झाली काया, आणि हेच ललित पंढरी राया. कारण कळस कसा झाला, काय झाला, अगळून पडला म्हणा. हलवून वाऱ्यानं कसाही पडू, कसा पडलाय, कुणी हलवून पाडलाय का नाही, कसा पडलाय मग, अगळून पडला. गळून पडण्याचं नाव ललित. लक्षात येईल का नाही येईल. गळित झाली काया, आणि हेची ललित पंढरी राया. जिथं जिथं गलित अवस्था होत असते, बरं ती निसर्ग बी आहे, ठीक आहे, वाऱ्या दिकानं पडला, पण त्याच्या पाठीमाग गलित अवस्था मान्य आहे का नाही. थोडा तरी गळून जाणं, जुनं होणं, प्रौढ होणं, वय उमरून जाणं, या गोष्टी घडतात का घडत नाहीत. बरं निबर पडतंय का, कसलं बी वारं आलं तरी निबराला काही होतंय का, होत नाही ना. गळित अवस्थेमध्ये असा प्रकार घडत असतो. कोणत्या अवस्थेत, गळित अवस्था. आणि म्हणून म्हटलंय गळित झाली काया, चकारात्मक हेची ललित पंढरी राया. शरीर साधूचा असो, महात्म्याचा असो, देवाचा असो, शेवटी कसं आहे, काल परत्वे शरीराला काय म्हटलंय, अहो नाश आहे ना शरीराचं. काय, शरीर जात आघवे, हे नाशवंत स्वभावे, म्हणून त्वा झुंजावे पंडू कुमारा, शरीर जात आघवे. अहो कुणाचंही शरीर असू दे, आघवे शब्द वापरला. हे नाशवंत स्वभावे. शास्त्रामध्ये 3 प्रकारचे नाश सांगितले. एक आश्रयनाश, एक परतानाश, आणि एक स्वभाव नाश. आश्रयाश्रित, उदाहरणार्थ एखाद्या भिंतीवर चित्र काढले, कशावर, भिंत पडून गेल्यावर त्याला आश्रय नाश म्हणतात. कसला नाश, कारण जी चित्र ज्याच्या आश्रयानं राहत होतं ती भिंतच पडून गेली. आता चित्र, म्हणून ज्ञानोबा म्हणतात पडून गेली या भिंती,
चित्राची केवळ होय माती, त्याला आश्रय नाश म्हणतात. परतानाश दुसऱ्याकून जारण मारण उच्चाटन हानन या ज्या क्रिया घडल्या जातात, दुसऱ्याकून मारणं, जारण मारण उच्चाटन क्रिया करून मारणं, म्हणजे दुसऱ्या करवी मारल्या गेलं, संपविल्या गेलं तर त्याचं नाव परतानाश, दुसऱ्याकडून नाश. पण हे दोन्हीही नाश जरी नाही झाले तरी शरीराचा कसला नाश आहे? स्वाभाविक नाश आहे ना. म्हणून शरीर जात आघवे, हे नाशिवंत स्वभाव आहे. आजचं उद्यावर जाईल, पण कधी ना कधी शरीर काय होतंय? नाशिवंत देह जाणारे सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, किंवा अवघाची आकार ग्रासीला काळे, अवघाची आकार ग्रासीला काळे, एकते निराळे हरिचे नाम, एकते निराळे हरिचे नाम. अवघाची आकार ग्रासीला काळे आणि एक ते निराळे हरीचे नाम. या जगातली प्रत्येक वस्तू, व्यक्ती, पदार्थ कशाला प्राप्त आहे? नाशाला प्राप्त आहे. हा, आजचं उद्यावर जात आहे. गोळ्या, इंजेक्शन, दुनिया बाकी काही बी करून कसं होत आहे? आजचं उद्यावर जात आहे. पण कायमच राहते नाही राहत. त्याचं कारणच असं आहे की लोक कसला आहे? मरका लोक आहे. ह्या लोकाचं खरं नाव काय? मरका लोक. पण मरका शब्द बरं वाटत नाही म्हणून जरा असा उकार दिला, मृत्यू लोक, जरा बरं वाटतंय. विढाला विढाला जसं एखाद्याला मूर्ख म्हणणं बरं वाटतंय का? नाही. मग ज्ञानोबा काय म्हणले? असं जरा स्वतःकडे वळून घेतलं. ये रवी तरी मी मूर्खू, मूर्खू असं मूर्खू म्हणलं की जरा बरं वाटतंय, खुराक वाजाव. मरका लोक म्हणण्यापेक्षा मृत्यू लोक जरा उकार दिला, गोंडस वाटतंय. मरका म्हणलं की जरा थोडं उदंड वाटतंय. मग लोक खरं पाहिलं तर आपल्या भाषेत कसला आहे? मरका लोक आहे. हा, या लोकात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला येते नाही गुरु आले अवतार, येते नाही गुरु आले येथे नाही उर्व आले अवतार, इरती पामर जीव किती. अहो हा लोक कसला आहे? मरका लोक. ठीक आहे, वाऱ्यानं कळस पडला नाही समजा एखाद्या गावचा, पण काळाच्या ओघात कळस धीरे 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 जीर्ण होत होत नाशाला प्राप्त होतो का? होत नाही. बोला. ठीक आहे, 100 वर्ष राहील एखाद्या गावचा कळस, पण शेवटी कसा होतो? हा, जीर्ण होणारच की. ती स्वाभाविक क्रिया आहे. कारण याला कुणालाही टाळता येत नाही. रामकृष्णादी अवतार देखील देहाना अस्तित्वात राहू शकले नाही. कबीरदास महाराज सांगतात, 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्राठासी बोला. 9 भी मर गए 10 भी मर गए 9 भी मर गए 10 भी मर गई सहस्राठासी. 9 भी मर गए 10 भी मर गए 33 कोटि देवता मर गए, पड़े का
कह रहे हैं 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्राठासी 33 कोटि देवता मर गए पड़े काल की फांसी जमका अजब तड़ाका बे आणि तू क्या जाने लड़का बे. म्हणजे याचा अर्थ असा आहे आजचं उद्यावर उद्याचं परवावर जाईल पण कधी ना कधी काळ त्याचा शेवट केल्याशिवाय राहा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा होगा सवेरा यक न यक दिन अगर है मेरा पाव से रखने से पहले पाव रखने से पहले तुझको पालो करना पड़ेगा तुझको आवाज देगी म्हणजे याचा अर्थ काय लोक कसलाय मरका लोक एक ना एक दिवस असा उजळल की शरीराचा त्याग बिन तक्रारी करावा लागेल. इच्छा असो की नसो नाशाला प्राप्त होणारच असा हा या लोकातला सिद्धांत आहे. आणि त्याच्यामुळं लोकमार्ग असल्यामुळं प्रत्येक वस्तू व्यक्ती पदार्थाचा काय होत असतो काळाच्या ओघात काळे काळे अवघेची सरे काळाच्या ओघात नष्ट होत जाते जीर्ण होत जाते. आणि ज्या वेळेला शरीर म्हणा एखादी वस्तू व्यक्ती पदार्थ म्हणा जीर्ण होतो ना त्याचं दुसरं नाव काय टाकले ललित. गळीत झाली काया हेची ललित पंढरी राया. कसं असतंय शरीरानं गळून जाईल त्याच्या अगोदर त्या शरीराकून अशी व्यवस्था करून घ्यायची कशी शरीर गळायच्या अगोदर जोपर्यंत जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको जव काळाशे दुरी ठेला तव तू हरी गुण गाई ऐक वहिला मनी भाव धरून या भला नवंची त्याला चुकू नको. म्हणजे जोपर्यंत शरीरात चालचलन बरं आहे तोपर्यंत प्रत्येकानं काय केलं पाहिजे तीर्थयात्रा म्हणा भजन कीर्तन म्हणा
आणि आपल्या हातातही तोपर्यंतच दान धर्म बी करावं माणसानं. तुका म्हणे हित पाहे, काय तुका म्हणे हित पाहे, तर बघा तुका म्हणे हित पाहे, जोवरी हे हाती आहे. हा जोवरी हे हाती आहे. एकदा आपल्या हातचा कारभार पोराच्या हातात गेला की काही करायची इच्छा असून बी फायदा होत नाही. सरळ पोरं हवा काढून टाकतील. कुणाची? डकेल म्हाताऱ्याची म्हणा. तुम्ही आता उग गप बसून राहा बर. तुम्हाला काही तक तक करू नका. नसलेला कोरोना होऊन बसाल तुम्ही. आता उग काय करू नका. म्हातारे बेपानात आहेत सध्या. टक्केवारीनं म्हातारे कशात आहेत? बेपानात आहेत म्हातारे. करुणाला बी बेहेले तर पोराला बी बेहेले. नको बाबा पोरं उलट सुलट एखाद्या वेळेला. आणि कर्तृत्वाला आली की ती सरळ साईडला लावती. हा व्यवहार आहे. ही चुकीचं आहे का? चुकीचं नाही. ओघ आहे तो. काळाचा ओघ आहे. मुद्दा काय? शरीर साथ देत तोपर्यंत शरीराकून परमार्थ करून घ्यायचा. लक्षात असू द्या. आणि एकदा त्याच्याकडून परमार्थ करून घेतला आणि जरी ती गळून गेलं, लक्षात आलं का, तरी जगाचा मालक असा आहे. त्याची जर इमानदारीनं सेवा केली असेल तर त्याचा नियम आहे काय? ये यथा तम तथा, ये यथा मां प्रपद्यन्ते तंस्तथैव भजाम्यहं मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. कसं आपलं शरीर जोपर्यंत चांगलं चलतंय तोपर्यंत आपल्या शरीराकून जर आपण देवाची इमानदारीनं सेवा करून घेतली तर शरीर थकल्यावर, बोलणं कळायले का? समजा आपण हयातीत असताना इमानदारीनं देवाच्या वाऱ्या केल्यात. काय केल्यात? देवाच्या वाऱ्या केल्यात. आणि शरीर थकलंय, वारी करायची इच्छा आहे पण शरीर साथ देत नाही. गळीत झाली काया, गळून गेलंय शरीर. मग अशा टायमाला इमानदारीनं वारी करणाऱ्या वारकऱ्यासाठी देवच त्याच्या वाऱ्या करतो. लक्षात येईल का नाही? येईल बोलणं. देव स्वतः काय करतो? त्याच्या जवळ येतो महाराज. त्याला देवाकडे जायची गरज नाही. देवच त्याच्या जवळ येतो. आणि म्हणून शब्द वापरले काय? याला जाऊन वारी करायची, जीवनभर वाऱ्या केल्यात आणि शरीर थकले ना आता साथ द्याय नाही आणि मनात रुकरुक वाटायला लागली. काय आता हे बघा मनात येले परत काय शरीर काय व्हाय नाही, साथ द्याय नाही असं मनात आलं की जगाचा मालक त्या वारकऱ्याचं त्याला दर्शन देण्यासाठी स्वतःच त्याच्या जवळ येतो. आणि म्हणून शब्द वापरले आले अवसाना पाची, आले अवसाना पाची, आले अवसाना
शरीरात चालचलन चांगलंय तोपर्यंत ज्यानं उचित असा परमार्थ केलाय, दान धर्म वाऱ्या उचित परमार्थ केलाय, मग अशा प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या सेवकासाठी देव काय करतो? शरीर साध्य नाही, गळित झाली काया हेची ललित पंढरी राया. गळित गात्र अवस्था झाली अशा वेळेला जगाचा मालक स्वतः होऊन त्याच्याकडे येतो. त्याला देवाकडे जायची गरज नाही महाराज. देवच भक्ताकडे येतो. भक्ताच्या बाबतीत देव स्वतःला ऋणी मानतो. काय मानतोय? ऋणी मानतोय. ऋणी. कारण भक्त ऋणी देव बोलती पुराणी होय नारायण दया सिंधू. काय म्हटलंय? भक्त ऋणी देव. कुणाचा ऋणी देव? भक्ताचा देव कसा आहे? भक्त रे देव ऋणी बोलती पुराणी होय नारायण दया सिंधू. किंवा दिवाळखोर नारायण त्यावरी बहुताचे ऋण, त्यावरी बहुताचे ऋण, त्यावरी बहुताचे दिवाळखोर नारायण त्यावरी बहुताचे दिवाळखोर नारायण त्यावरी बहुताचे ऋण. देव कसलाय? अरुणी म्हण. देवावर अनेकाचं काय ऋण आहे. ऋण म्हणून महाराज म्हणतात दिवाळखोर नारायण त्यावरी बहुताचे ऋण. कितीतरी अशी साधी भोळी सांसारिक माणसं आहेत, इमानदारीनं सेवा करतात. देवाचं कसं आहे? वाट बघून असतो देव. काय करतो देव? वाट बघतो. काही भक्त कशी आहेत? सेवा करतात पण काही मागत नाही. लक्षात येईल का बोलणं? सेवा करतात पण देवाला काही मागत नाहीत. आणि देव काय करतो? ह्यानं काहीतरी मागाव म्हणून त्याच्या संसारात काहीतरी बट्या घोळ करतो. बट्या घोळ कळाला का? घोळे वेगवेगळी घोळ आहेत. कापसा घोळ वेगळा, बट्या घोळ वेगळा. त्याच्यापैकी ही कोणता आहे? जुना घोळ आहे. बट्ट्या घोळ. जुना घोळ बट्या घोळ आहे. हा जुना घोळ आहे. नवीन नवीन नाही. हा हा म्हणजे याचा अर्थ काय? ही देव स्वतः त्याच्या संसाराचा इस्काडा करतो. संसारच नीट ठेवीत नाही त्याचा. हा लक्षात आलं का? अंगे वारावार करुणी ठेवी देव भक्ता लागी करुणी दी संसार. अंगे वारावार करुणी ठेवी. बायकोचं त्याचं तरी जमणार नाही, पोराचं त्याचं तरी खटकणार. असला काहीतरी कुटाणा देव काय करतो? असा टेंबा धरतो. टेंबा कळतो ना? असा टेंबा. एकदा पेटला संसार. बायको बी एकदा बी माणसाला बायको उलट बोलली तर बाणेदार माणसाला लय लागत आहे का? हा नाही. जातीवंत मिशावर ताव जाणाऱ्या माणसाला एकदाच बाई उलट बोलू द्या. हा पुन्हा माणूस ओ हँडेल. हा गोड बोलून काही बी जमाल. एकदाच बाईना उलट बोलू द्या. बाणेदार माणसाला जमतंय का? बोला. नाही. हा जमत नसते महाराज. हा गोडीत काही बी जमाल पण एकदा बी उलट बोललं तर खपत आहे का? आणि उलट बोलणं खपायला लागलं की समजायचं पाटाळ झालंय. कसं झालंय? हा म्हणजे पुढं 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 कसं आहे? बाणेदारपणा ज्याला म्हणतात त्या बाणेदार माणसाला
जास्त लाग संभावित तस्य अकीर्ती मरणात अतिरिच्यते. संभावितपणाच्या माणसाला अपकीर्ती अपशब्द मरणापेक्षा जास्त असतो महाराज. चालत नाही त्याला ती. बाणेदारपणाच्या माणसालाही जास्त असते. मुद्दा कुठे आपला संसारामध्ये थोडं तरी कमी जास्त करून ठेवतो कोण? देव. कशासाठी? की वैतागून भक्तानं मला काहीतरी मागावं. देवा असं हाक मारावी, मला काहीतरी त्यानं मागावं. पण जी जातिवंत जाणकार बुद्धिमान ज्ञानी हुशार भक्त आहेत, वाटल ती दिवाळखोरीत संसार निघाला तरी त्याला मागत नाहीत. वाट बघत राहतो देव. मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे. काही माणसं कशी तोंडानं बोलून दाखवत नाहीत आणि मनामध्ये जळपत राहतात. समजा काही माणसाला म्हणतात, माणसं हो जेवायचं का? भूक तर मरणाची लागली पण उगा पाहुणपणामध्ये लगेच असं नगे नगे काय नगे नगे तेवढ्या म्हणजे म्हणजे मधून तर इच्छा आहे आणि वर काय म्हणायला नको. देव काय आहे? तो जातिवंत मेकॅनिकल आहे. इंजिनची फायरिंग कळती त्याला. म्हणजे मधी काय शिजायले ते बी कळत आहे त्याला. अंतरीची घेतो देव चतुर जाणून अंतर वर्ततसे. महाराज म्हणतात देव कसा आहे? चतुर आहे. जाणून अंतर. भक्त तोंडानं जरी मागत नसला मनातल्या मनात जरी म्हणत असला असा वाटतंय तरी चिंतिल्या रोकडे मनोरथ. मनात जरी आलं तरी रोकडच हातात देतो. पण काही भक्त कशी आहेत? इमानदारीनं सेवा करते. वाटल ते प्रसंग झिलतीत पण देवाला विनाकारण काही मागत. वडिलाची रीत वडिलाची काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत असो. आपल्या भाषेत बोलायचं म्हणजे नरडीला बी आलं तरी बी ती भक्त काय करतात? काही मागत नाहीत. काय आमचं जसं कर्म असेल तसं जसं घडल तसं घडल पण मागत नाही. माशी देवाच्या डोक्यावर ही सेवेचं काय करतील? ऋण करून ठेवतात. कुणाच्या डोक्यावर? देवाच्या. आणि मग ज्या टायमाला शरीर साथ सोडतंय गळीत गात्रावस्था बनतीये. गळीत झाली काया हेच ललित पंढरी राया. शरीरानं साथ सोडल्यावर इच्छा असून देखील इच्छा आहे पण घडना गेले. मग अशा वेळेला त्याला देवाकडे जाण्याऐवजी देवच त्याच्या ऋणासाठी ऋण फेडण्यासाठी
भगवान स्वतः सांगतात ते ऋणवय पण देखोनी अंगी मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी भक्ताची या तनु त्यागी परिचर्या करी. शेवटच्या टायमाला देवच भक्ताच्या जवळ येतो आणि त्याची सारी शुश्रूषा करतो. महाराज काही घाण काढतो तर उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. अहो यादीच दिली दासी पुत्र कन्या दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी घडी माती वाहे गोरा कुंभाराची हुंडी त्या मे त्याची अंगी. यादीच्या यादीत दिली कुणाची काय काय कामं केली. चोख्या मेळ्या संगे थोरे ओढी. आता असली खाल्ल्या थरातली. अहो चोखोबाची बहीण झाला शारंगधर आणि वैनी उघडादार. बाळातपणासारखी खाल्ल्या थरातली काम जगाच्या मालकानं केली. निच्यातली नीच कामं केली. वाट बघून असतो देव. संधी मिळाली संधीचं सोनं करतो देव. असं काय एकदा शरीर थकलं की देवच त्याच्याकडे येतो. मोठं उदाहरण देतो तुम्हाला एक. कुर्डुवाडीच्या पुढे 7 किलोमीटर अंतरावर एक लवळ नावाचं गाव आहे. रोडलाच. कोणतं गाव? पंढरपूरला चाललो. कुर्डुवाडी सोडून किती किलोमीटरवर? 7 किलोमीटर. लवळ नावाचं गाव आहे. त्या लवळ नावाच्या गावी कुर्मदास नावाचे एक भक्त राहत होते. कोणते? कुर्मदास. त्या कुर्मदासाची एक वैशिष्ट्य असं होतं, इमानदारीचा सेवा करणारा सेवक. पण अडचण अशी झाली, वयाच्या शेवटी मागच्या पापानं डोकं काढलं. भोगे केले जाणी जे पूर्वजन्मीचे मागचं पाप उदयाला आलं आणि वयाच्या शेवटी प्रत्येक केसाच्या रोमातून पू बाहेर निघायचा. काय निघायचा? कुर्मी नावाचा रोग. हा, केसाच्या बुडातून असा हळूहळू झिरपा चालू व्हायचा. मधून अशी पोची धार यायची. सरकत सकाळपर्यंत अख्खा बिछानावाला व्हायचा. कशानं? पू माहिती का नाही? पू म्हणजे अर्ध्या गाबुळ्याच्या चितासारखा असतो. पूर्ण पांढरा बी नाही, पूर्ण हिरवा बी नाही, पूर्ण लाल बी नाही. लाल पांढरण हिरवं मिक्स असं असतंय पुवाचं काम. असा ती अर्ध्या त्या गाबुळ्या चितासारखा असते. त्याचा पू बाहेर यायचा. प्रत्येक वेळेला सकाळी बिछाना पूर्ण भरलेला, शरीर गळून गेलेलं, त्याला उठा यायचं नाही. देव काय करायचा? रात्री 2ला पंढरपूर सोडायचा. कोण? पंढरीनाथ. किती वाजता? 2 वाजता. 2 वाजता हजर कुर्मदासजीच्या जवळ आला की महाराज देवानं ती साराच्या सारा बिछाना बाजूला काढायचा. पूर्ण बिछाना स्वतःच्या हातानं धुवायचा. पद्धतशीर त्याला स्नान घालायचं. नवे कपडे परिधान करायचे. नव्या बिछाना टाकून नव्या ह्याच्यावर ठेवायचं. अंगावरली कपडे बिछाण्यासहित देवानं धुवून टाकायचे. रोजचे रोज नियम. आणि त्याला जेवणासहित करून मग देव पंढरपूरला यायचं. रुक्मिणी खळीला आली एक दिवस. बाया माणसाचं अवघड असतं. किती बी लांबक्या मिशारा का महाराज, बाई विचारतीच कुठं चाललात. किती बी रागीट असू द्या, कसला बी माणूस असू द्या, सारखाच माणूस जर उठून बाहेर चालला की माणसं म्हणतात आता इतक्या टायमाला काय आहे तुमचं, विचारतीत. असं मी अनेकाचं बघितलं. म्हणजे मला बायको नसली तरी मला बाकीच्याच माहिती आहे. विचारतीत म्हणून विचारतीत. रुक्मिणीनं उगत विचारलं 2 वाजता उठून तुम्ही कुठं जातात? ती म्हणली बाया माणसाने चूल सांभाळावी, जास्त काय लोक लावायची. नाही नाही मला तुमच्या बरोबर यायचं, कुठं जायचं ती बघायची. आता संशयाला काही स्थान आहे का? देव म्हणला अरे रुक्मिणी तुला सहन व्हायचं नाही. नाही नाही तुम्हाला जमते मला जमत नाही. तिथं गेल्यावर मी बसू देणार नाही. मी जी करील तसं करावं लागल. तुम्हाला जमते मला जमत नाही का? चल काय त्याला आता पाया कुणच आल्यावर काय.
2 वाजता रुक्मिणी पांडुरंग दोघच्या दोघं पंढरपूरहून हजर महाराज. लवळा आल्याबरोबर ती कुर्मदासाची अवस्था बघितली की रुक्मिणीला कोरोना दिसला. कुणाला? रुक्मिणीनं मास्क लावलं. त्याचा त्या अंगावरला पून, त्याचा ती बाहेर वास चाललेला आणि ती वातावरण बघितलं की रुक्मिणी म्हणली अरे 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 काय अवस्था आहे. गेल्या गेल्या देवानं सांगितलं 2 कामं. ह्याला स्नान घालतीस का कपडे धुतीस दोन्हीतलं एक बोल. कारण इथं काही तुला जेवायला आणलं नाही. हा इथं कामाला लावायचंय फुकट आहे बाई. हा नावीला जाणं रुक्मिणीने सांगितलं मी कपडे धुते म्हणले. धुवा कपडे. रुक्मिणीनं हळूच विचारलं एवढी परेशानी या भक्ताची चालली तुमच्याकडं करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती तीच परमात्मा आहे. तुमच्या मनात आल्यावर कसल्या बी कर्माचा नाश करू शकता. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. का सोडवित नाहीत त्याला. देवानं सांगितलं कसे शहाणी सुगरण जाणकार जी बाई आहे ना. कसली बाई? जाणकार सुगरण शहाणी. ती तापलेल्या तव्यावर भाकरी टाकून घेते. पुन्हा कधी तवा तापायचा मग कधी पचायची. हितकं पचनी पडवायला टाइम नसतोय. मग थोडं जरी कर्म शिल्लक राहिलं तर पुन्हा ह्याला जन्म घ्यायची पाळी येईल. आगा कर्मी जय उरावे तै तिही सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. थोडं जरी शिल्लक राहिलं तर पुन्हा दुसरा जन्म हे कुठानाच नको. मग थोडक्यात गोड. महाराज कुर्मदासाची देवाच्या मनात आल्यावर त्याचा उद्धार करता आला नसता का. देवानं सांगितलं बघ थोडं कर्म राहिले. किती राहिले? थोडं कर्म राहिलं. तापल्याला तवाय. ती रुक्मिणीला वाटलं देवच टाळाटाळ करायले. म्हणली चल त्याच्याकडे. आता त्याच्याकडेच चल. कुर्मदासाच्या जवळ गेली. देवानं सांगितलं कुर्मदासजी आता लय त्रास झालाय तुम्हाला. करायचा का त्रास कमी? कोण म्हणायले? देव म्हणायला. कोणाला? कुर्मदासाला. करायचं का हे कर्म नष्ट? कुर्मदासानं हात जोडले. सांगितलं देवा तुमचं प्रत्यक्षात सकाळी सकाळी दर्शन होतंय ह्याच्या एवढं चांगलं कर्म काय? मला पू दिसत नाही, मला गहाण दिसत नाही, मला तुमचं दर्शन दिसतंय. माझं कर्म जितकं शिल्लक असेल तितक्या दिवस मला दर्शन फक्त होऊ द्या. माझं कर्म घालवू नका. कारण त्या कर्माचा परिणाम आहे आले अवसानापाशी आन रूप राहिले मानसी. देव नित्य नेमानं त्यांच्या जवळ यायचा. कुणामुळं? कर्मामुळंच की. कुणामुळे येत होता? आणि कर्मच नष्ट केलं तर पुन्हा देवाला यायची काय गरज आहे? कुर्मदासाला रुक्मिणी म्हणली एवढी परेशानी कशासाठी? ती म्हणला फक्त देवाच्या दर्शनासाठी. कशासाठी? कुर्मदासानं सांगितलं मला माहितीये माझा स्वामी माझा देव माझं कितीही वाईट कर्म असलं तरी नष्ट करू शकतो. पण मला ते कर्म नष्ट करून देवाचं दर्शन बंद पाडायचं नाही. मला देवाचं दर्शन नित्यनेमानं घडतंय हेच माझं कर्म चांगले. ह्याच्या एवढं माझं चांगलं दुसरं कर्म नाही. म्हणजे आपत्ती विपत्तीला साधू किंमत देत नाहीत. बंकट स्वामी महाराजाला मन विचारलं होतं एकानं. कुणाला? बंकट स्वामी महाराज हे भगवान बाबाचे गुरु. बंकट स्वामी महाराजांना सहज एका म्हाताऱ्यानं प्रश्न विचारला. म्हातारा होता जक्कड.
त्याला ती म्हणला स्वामी, कारण बंकट स्वामीला वयाच्या शेवटी अर्धांगवायू झाला. काय झाला? लकवा आपल्या भाषेत एक पक्षवात, पूर्ण अंगच गेलं, एक साईटच गेली. अर्धांगवायू झाल्यावर त्या म्हाताऱ्यानं बरोबर विचारलं, स्वामी काय विचारावं म्हणतो? म्हणलं विचार. ते म्हणले प्रश्न असा आहे, तुम्ही ब्रह्मचारी, आजीवन तुम्ही कीर्तन भजन केली, संसाराला शिवलं नाही, एवढा मोठा त्याग केला, आणि तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या सज्जन साधू पुरुषाला अर्धांगवायूनं झटका द्यावा, आमचं तर अपील करायसारखंच नाही म्हणला. आम्ही कुठं जाऊन अपील करावं? तर तुमचं जर ही बघितल्यावर अवघ, आमचं तर बेवारसच आहे म्हणलं. आमचं काय कस काय म्हणलं हे? बंकट स्वामी महाराज म्हणले बरोबर आहे, विचारलंस, बस खाली तुला सांगतो. विडालं स्वामी महाराजांनी विचारलं, आपलं विचारल्याबरोबर बसविलं खाली आणि सांगितलं नीट ऐक. ते म्हणले तू धंदा काय करतो? म्हणला मी शेतकरी आहे महाराज. हा मग बरोबर आहे म्हणले, तुला कळल माझं बोलणं. समजा कल्पना करा, परळीच्या माणसानं, कुठल्या माणसानं? परळी इथून किती आहे? 4 किलोमीटर. परळीपेक्षा टोकवाडी धरा. टोकवाडीच्या माणसानं चांदापूरच्या तळ्याला चांगलं पाणी राहतंय म्हणून चांदापूरच्या तळ्याला खिटून त्यानं काय केली? 4-2 एकर जमीन घेतली. काय केली? 4-2 एकर जमीन घेतली पाण्याखालची म्हणून. पण राहायला कुठं? टोकवाडीला. तिथून इथं जाऊन येऊन करायचं म्हणजे 5-7 किलोमीटरचा खेळ आहे. म्हणले मग बर इथली लोक दात खाऊन कशावर? बाय ही परगावचं येऊन आपल्यात घुसलाय रा. हा हे दात खाऊन इथली, हे कसं इथं, हे कसं रा असं. मग ती निमकी इथं मुद्दाम चोराव म्हणून नाही, काय नाही, त्याचं साधी खीळ सुद्धा ठेवणार नाही चांदापूरवाली. का? ह्यानं वैतागून उठून जावं, इथून विकून जावं जमीन. आमच्या गावात घुसलंय, मग ह्यानी वैतागून जावं म्हणून त्याचं काहीच ठेवायचं नाही, उचलायचं आणि फेकून द्यायचं, हेच करायचं, कोणाला देऊन टाकायचं. मग त्याला रोज इथं नांगरायला तिथून बैल बारदाना घेऊन यायचा. जुन्या काळात म्हणजे ती शिळवट नांगर, आणि पुन्हा ती बैल बारदाना गाडीत घालायचा, इथं आणायचा, आणि रोजची रोज इथून घेऊन जायचा. कारण इथं काही ठेवलं की दुसऱ्या दिवशी साप. मग आता सांगा, 4-5 एकर रानातलं पटाभर रान राहिले. कल्पना करा, तुम्ही काय करता? शेती. मग आता आमच्या इनेकऱ्याला कळल काय? शेती. शेतकऱ्याला कळत आहे कुठल्या बी. आता जी नुसती परळीत बोंबलत फिरती त्याला कळत नसते. हा जी जातीवंत घाम गाळत त्याला कळतंय बोलणं काय आहे ती. आता मला सांगा, 4, 4.5 नाही, 4.25 कड गेले, आणि किती रान राहिले आता? फक्त पटाभर 4 मुरडणाचं रान. किती मुरडण? जुन्या काळातल्या नांगराचे 4 मुरडण. आणि अंधार पडलाय, साधारण झाकड पडली, अंधार पडलाय. ती 4 मुरडण त्यानं घेऊन जावं का दुसऱ्या दिवशी येऊन घ्यावेत? एवढंच उत्तर द्या मला. शाबास. म्हणजे जातीवंत शेतकऱ्याला माहिती की अरे 4 मुरडाणासाठी पुन्हा ती बैल बारदाना आणणार, पुन्हा दिवस घालवा नसल्याला कुटाणा करण्यापेक्षा सावकाश हळूहळू कसं का होय नाही 4 मुरडण उरकून, गुता उरकीनं म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? गुता उरकीनं. ही एकदा गुता उरकून थोडं सावकाश हाकणं होतील, पण झाकड पडली तरी ही 4 मुरडण घेऊनच तो जातो का जात नाही? शाना शेतकरी तसंच करतो. मग बंकट स्वामी महाराज म्हणले, बाबा
तसं देव मला विचारित होता, ए पोरा, अरे न्याहारी पुरतं रान राहायला लागले, कस करायचं? किती न्याहारी कराय पुरतं रान राहायला लागले, तेवढं रान राहिले म्हणजे पुन्हा तुला दुसरा जन्म घ्यावा लागल, कस करायचं? बंकट स्वामी महाराज म्हणले, हे बघा, सामान्य भोगाचं तीव्र भोगात रूपांतर करा, पण एका जन्मात गुता उरपून टाका. कारण तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. एका जन्मात गुता उरकून टाका. मग देवानं सांगितलं, सामान्य स्वरूपापेक्षा तीव्रतेत रूपांतर करून उरकायचंय ना पटावर रान, मग त्याला अर्धांगवायू सारखी बिमारी झेलावी लागल. बंकट स्वामी महाराज म्हणले, मोकळ्या मनानं बिमारी द्या, पण गुता उरकून टाका. शेवटी अर्धांगवायू सारखा प्रकार सहन केला, पण दुसरा जन्म घ्यायची पाळी येऊ दिली नाही. कर्म संपविण्यासाठी देव स्वतः तिथं येऊन त्याची व्यवस्था लावित असतो. लक्षात आलं का? आपल्या चष्म्यात दिसताना वाईट दिसतंय, लक्षात येईल का? अव एखाद्या सज्जन साधूला अर्धांगवायू होणं किंवा कोरोनात एखादा महात्मा जाणं, काय म्हणतात माणसं? काय हवा का, किती चांगला माणूस, आणि त्याची बॉडी बी दिली नाही म्हण, तिकडं जाळला म्हण त्याला, पुन्हा घरी बी आणलं. असं येतंय का येत नाही कानावर? येतंय का येत नाही? येते. मग आपल्या चष्म्यात ती कसलंय? वाईट आहे. पण ते का केलं जातंय? त्याचं एकच कारण आहे की त्याला पुन्हा दुसरा जन्म घ्यावा लागणार नाही. देव स्वतः येतो आणि अशी व्यवस्था करीत असतो. त्या भक्ताची व्यवस्था कोण करतो? देव स्वतः करतो. देव येणं म्हणजेच तुकोबर आहे म्हणतात. आले अवसानापाशी अन रूप राहिले मानसी. शरीर कुठे बी पडू द्या, एकदा मनात रूप राहिलं ना, लक्षात येईल का? मनामध्ये त्याचं रूप राहिलं ना, मग शरीर कुठे बी पडू द्या. केशी का कैकाडी, स्वर्गी का कपाटी, कुठेही शरीर पडू द्या, देह भलते ठाई पडो. हा म्हणजे याचा अर्थ काय? शरीर कुठेही पडू द्या, त्याच्या चिंतनात, त्याच्या स्मरणामध्ये शरीर शेवटी कुठेही पडलं तरी हरकत नाही, त्याचं स्मरण होणं गरजेचं. आणि म्हणून शब्द वापरले, आले अवसानापाशी अन रूप राहिले मानसी. पण परमार्थात किंमत कशाला आहे? कळसाला. हा, किंमत कशाला आहे? कशाला किंमत आहे? अहो, देवळाची या कामा कळसू, परमगंगे सिंधू प्रवेशू, का सुवर्णा कसू 16 जैसा. सोनं 100% चांगलंय. कशाहून? 16 नंबरी असेल तर ज्ञानोबराय म्हणतात 15.5 या रजतवनी. किती? 15.5 सुद्धा चालत नाही. 15.5 या रजतवनी आणि तैसी स्तुतीची बोलणी. याचा अर्थ 15.5 हा खरा कस नाही, मग हिनकस मानल्या जाते. मग कला खरा कस कधी? 16 नंबरी असेल तर. शुद्ध 16 म्हणजे कसाला लावीत लावीत 16 नंबरी निघालं तर सोन्याचा कळस झाला. गंगेचा शेवट कुठं? समुद्राला जाऊन मिळण्या. टपकाडा तळ्यात आटून राहणं नाही नाही नाही. परम गंगे सिंधू प्रवेशू. तस मंदिराचा शेवट कशात आहे? कळसात. देऊळाची या कामा कळसू. आता जीवनाचा कळस कशात आहे? जीवनाचा कळस आहे रसात. जीवनाचा कळस कशात आहे? कशात आहे? रसात म्हणा. सध्या कशाचं वातावरण आहे? का हो अश्रुबा, कशाचं वातावरण आहे? रसात. माणिकराव, कशाचं आहे? रसाचं वातावरण. आता कुणकड बी कशाचा वास यायला तुम्हाला? रसाचा म्हणा. हा, तू कोबऱ्या म्हणतात काय?
काय म्हणतात तुकोबरा? वाहिला कळस